सिडको घरांच्या किमतींचा मुद्दा आता उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलेला आहे। कारण भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधी मांडलेली होती आणि त्यानंतर घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतंय। उदय सामंत यांनी असं आश्वासन सुद्धा दिलंय। 26,000 घरांसाठी जर का 22,000च नागरिक आणि 10,000 लोकांचं कन्फर्मेशन अमाऊंट, तर त्याला लॉटरी कशी म्हणणार? मागेल त्याला घर, अशी ही योजना आहे की काय? ईडब्ल्यूएसला स्टॅम्प ड्युटी जी आहे ती फक्त 1,000 रुपये। आम्ही म्हटलं की जर का आकार त्या घराचा तेवढाच आहे तर एलआयजीला आपण ईडब्ल्यूएस मध्ये कन्सिडर करा आणि त्या ठिकाणी त्यांनाही 1,000 रुपये रजिस्ट्रेशन करा, म्हणजे घरांच्या किमती आपोआप कमी होतील। जे काही 2.5 लाख सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेची मिळते ती फक्त ईडब्ल्यूएसला मिळते। यांनी घरांच्या किमती उगाचच वाढवल्यामुळे एलआयजीला ती मिळत नाहीये। थोड्या किमती कमी झाल्या तर तो लाभ 2.5 लाखाची सबसिडी ही आमच्या सगळ्या नागरिकांना, एलआयजीच्याही नागरिकांना मिळू शकेल आणि त्यामुळे तीही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली।